गुळवंच तालुका सिन्नर परिसरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस हस्तगत. दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार MIDC सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत एक संशयित इसम अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुळवंच तालुका सिन्नर परिसरातून संशयित इसम नामे राहुल तुळशीराम गुरकुले वय 26 वर्ष यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्यांचे विरुद्ध MIDC सिन्नर पोलीस ठाणेत गुन्हे दाखल आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, प्रकाश कासार, राहुल साळवे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.